नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। कॉन्स्टेबल मंजूच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता मम्मी साहेबांना सभा भरवायची असते, पण त्या सभा आता सायलेंट झोनवर त्या उभी करतात, कारण त्यांना माहित असते की वाघमारे म्हणजे मंजू काही त्यांना परवानगी देणार नाही, पण त्या मुद्दाम तिथे सायलेंट झोनवर सभा उभी करतात। तर आता मंजूकडे पत्र आलेलं असतं, लेटर आलेलं असतं की तिथे सायलेंट झोन म्हणजे तिथे शाळा, स्कूल, शाळा वगैरे आणि म्हणजे वयस्कर लोक तिथे राहतात, त्याच्यामुळे तिथे नाही सांगितलेलं असतं की तिथे सभा भरवायची नाही। पण आता या ठिकाणी मंजू म्हणते मी मम्मी साहेबांना नको कसं म्हणू। तर आता इकडे ती सपनी आलेली असते की कॉन्स्टेबल मंजू म्हणजे वाघमारे मॅडम आम्हाला आहे ना तिथे सभा भरवायची आहे मम्मी साहेबांची, तर आम्हाला परवानगी हवी। तेव्हा आता मंजू म्हणते नाही, तिथे सायलेंट झोन एरिया आहे, तिथे शाळा, वयस्कर लोक वगैरे खूप सायलेंट जागा आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला उभी करता येणार नाही। तर आता हे जाऊन ती मम्मी साहेबांना सांगते, पण मम्मी साहेब काही ऐकायलाच तयार नसतात। शेवटी मम्मी साहेब ती सभा भरवतात आणि तिथे म्हणजे स्पीच देतातच मोठ्याने। पण आता इथे सत्या घरी आलेला असतो, तर सत्या म्हणतो नाही, वाघमारे नाही म्हणणारच नाही, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल म्हणूनच वाघमारेंनी नाही सांगितलं असेल। तर आता सत्या म्हणतो ठीक आहे, थांबा मी बघून येतो। तर आता इकडे सत्या पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो मंजूला भेटायला। तर मंजू म्हणते सत्या तूच सांग, तू कसं काय मला म्हणतो की तिथे सभा भरू दे म्हणून, हे बघ हे लेटर वाच काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये, ती जागा माहिती का सायलेंट झोनमध्ये आहे आणि ह्या तिथे मोठ्याने स्पीच करतील आणि मग मी कसं काय त्यांना परवानगी देऊ। तर आता हे सत्याला समजतं। तर आता सत्या एक आयडिया काढतो, त्या ठिकाणी मम्मी साहेब आलेले असतात स्पीच देण्यासाठी। तर सत्या त्या ठिकाणी त्या माईकची वायरस कापून टाकतो, म्हणजे लाईट गेली असं सांगतो। तर आता तिथे मंजू सुद्धा येते आणि मंजू म्हणते मम्मी साहेब द्या, आता तुम्हाला एवढी चांगली संधी आलेली आहे बोलून दाखवायची, द्या आता स्पीच। काही म्हणजे माईक नसल्या तरी काय झालं, तुम्ही तर तोंडाने बोलून सुद्धा स्पीच देऊ शकतात, असं आता ती त्याला मम्मी साहेबांना आधार देत असते। तर मम्मी साहेब आता मोठ्याने ओरडत स्पीच देत असतात। तर या ठिकाणी मम्मी साहेबांचं स्पीच झाल्यावर घरी आल्यावर जयड्या मम्मी साहेबांची किल्ली उडवतो, पण मम्मी साहेबांच्या घशातनं आवाजच निघत नसतो, कारण मम्मी साहेबांचा घसा खूप बसलेला असतो। तर जयड्या त्यांची फिरकी घेत असतो। तर आता इकडे पप्पा म्हणतात कसं काय माईक हे झाला। तर आता त्या ठिकाणी सपनी त्याने म्हणते माईक बंद, लाईट नाही गेली होती, भाऊजींनी म्हणजे सत्या भाऊजींनी वायर कट केली होती। तर आता हे मम्मीला कळताच मम्मी साहेब मंजू आणि सत्यावर एवढे चिडतात की मम्मी साहेब आता सत्याची वाट बघतात की सत्या कधी येतो आणि कधी त्याला मी बोलणार आणि कधी ओरडणार। तर त्या ठिकाणी आता मम्मी साहेब सत्याची वाट बघत असते। तर सत्या घरी आल्यावर आता मम्मी साहेब म्हणतात सत्या काय केलंस तू। तेव्हा सत्या म्हणतो काय झालं, असे काय बघताय माझ्याकडे, मी काही केलं का। आता मम्मी साहेब म्हणतात मग काय नाही केलं तू ते सांग ना मला सत्या, तू माईकची वायर का कट केली, तुझ्या बायकोचं का ऐकलं। तो सत्या तू आहे ना तुझ्या बायकोचा बैल झाला आहे। आता हे असं ऐकताच त्या ठिकाणी समोर आता मंजू सुद्धा दारात आलेली असते। तेव्हा आता मंजू सुद्धा ऐकते की तुझ्या बायकोचा बैल झालाय असं मम्मी साहेब सत्याला म्हणतात। तेव्हा मंजू म्हणते मम्मी साहेब काय बोलताय, तुम्हाला कळतं तरी आहे का तुमचं। आता मंजू एवढ्या जोरात ओरडते की मम्मी तिच्याकडे एकटक बघत असते। तर मंडळी पुढे आपल्याला पाहायला मिळेल आता मम्मी साहेब मंजूवर हात उचलतील का, मंजूला परत ओरडतील का, की मंजू मम्मी साहेबांवर आवाज चढवेल, हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।